Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. तर तुमचा 6th स्टँडर्डचा नवीन सिलेबसचा कॅरेक्टरिस्टिक इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा लेसन आपण स्टार्ट केला होता. आपण पहिला व्हिडिओ पण बघितला आहे. आता आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट पार्ट मध्ये काय इंटरेस्टिंग आहे जरा छानपैकी समजून घ्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे कन्सेप्ट पहिले डोक्यात क्लिअर आणि मग प्रश्नांची उत्तर फटाफट आपण लिहू शकतो. सो फर्स्ट तुम्ही काय दिलेलं आहे, जेंटली रन युअर फिंगर्स ओव्हर ईच लीफ, डिटरमाइन इफ फील्स smooth, rough, make a list of the various aspects in which you see differences such as the size, the stiffness, the leaf, the veins visible on the leaf margins and the length of the leaves. Oh my god, काहीच समजलं नाही. हे वाचलं पण काहीच समजलं नाही, पण काही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला याचा अर्थ सांगते समजावून. कारण तुम्ही अशा प्रकारची पानं बघितलीत ना, किती सुंदर प्रकारची असं पिक्चर्स मध्ये बघितलेले आहेत, किती छान वेगवेगळ्या रंगाची पानं आहे आणि त्याची मार्जिन बघा बरं, सिरेट मार्जिन आहे म्हणजे असं डेंटेड मार्जिन आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची पानं तुम्ही बघितले का आहे, हेच आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. बघा आता हे जे लीफ आहे, हे लीफ जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसेल, या लीफची अशी सिरेट मार्जिन, डेंटेड मार्जिन, अशी दातेरी काय दिसेल तुम्हाला, ही सिरेट मार्जिन अशा पद्धती दिसेल. काही जे लीफ असतात, काहींचे काय असतात अशी प्लेन मार्जिन, असं प्लेन स्मूथ मार्जिन असते. ओके, बघा या प्रकारचे पण लीफ असतात. आता हे पानं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर त्यांची अरेंजमेंट बघा, कसे इथे इथे एकमेकांना अटॅच आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही चिंचेची पानं, चिंचेचं झाड बघितलं, चिंचा खाल्ल्यात ना, त्याची पानं बघा कशी असतात. त्यानंतर तुम्ही कढीपत्ता बघितलं, त्याची पानं कशी असतात. बघा या सगळ्यांचं स्ट्रक्चर तर तुमच्या असं लक्षात येईल, काहींची पानं आहे ना ती खूप स्मॉल आहे, ते छोटे छोटे आहे. काहींची पानं खूप काय आहे, बिग आहे. ओके, इथे बघा हे काय आहे, ग्वावा, पेरू आहे. या पेरूच्या पानांची मार्जिन, इथे आपण जर हात लावला तर आपल्याला एकदम स्मूथ सरफेस आपल्याला बघायला मिळेल. इथे हे पेरू पण दाखवलेले आहेत. त्यानंतर बघा याची मार्जिन बघा, याला आपण सिरेट मार्जिन असं म्हणत असतो किंवा डेंटेड मार्जिन. ही हिबिस्कस जी लीफ आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला अशा पद्धतीने इथे बघायला मिळेल. ही मार्जिन म्हणजे आउटर, त्याची कडा. ओके, आता ह्या पिक्चर मधून आपल्याला काय शिकायला मिळतं, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे लीफ असतात, वेगवेगळे साईज. सम आर व्हेरी स्मॉल, सम आर व्हेरी स्मूथ, सम सरफेस ऑफ सम लीव्स आर व्हेरी स्मूथ, सरफेस ऑफ सम लीव्स आर व्हेरी रफ surfaces. Some are round in shape, some are elongated, some are hard shape. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे बघा इथे दाखवलेले आहे. काही लीफ असे असतात, काहींचा आकार असा असतो. तुमचं जे कॉलोकॅसिया लीफ आहे म्हणजे तुमची जी अळूची पानं आहे ती अशा आकाराची असतात. नंतर तुमचे जे पपईचं पान आहे ते अशा आकाराचं असतं. हे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पानं बघितली असेल. हे वेगवेगळे लीफ तुम्हाला इथे अशा पद्धतीने मार्जिन दाखवली आहे. याची डेंटेड किंवा सिरेट मार्जिन आहे, याची बघा, याची मार्जिन बघा, याची मार्जिन बघा. हे वेगवेगळ्या प्रकारचे लीफ तुम्हाला पाहायला मिळतील. आता या सगळ्यांमधून आपल्याला काय समजायचं, पानाविषयी आपल्याला सगळं डिटेलमध्ये माहिती पाहिजे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो लीफ टिप. सगळ्यात महत्त्वाचा पानाविषयी जो पार्ट आहे, जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे, की जो पेपरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, तर याला म्हणत असतो आपण लीफ टिप. म्हणजे जो कुठलंही जे पान आहे त्या पानाचा जो टोकाकडचा भाग असतो त्याला काय म्हणतात, द टिप, द अपेक्स ऑफ द लीफ इज कॉल्ड ॲज द लीफ टिप. त्यानंतर पुढे आपण सेकंड बघणार आहोत, ब्लेड ऑर लॅमिना. जर आपण ब्लेड ऑर लॅमिनाचं मी साधं उदाहरण घेते. आपला जो हाताचा पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागाला हात फिरवा बरं, याला आपण काय म्हणणार, ब्लेड ऑर लॅमिना. समजा माझा हात एक पान आहे तर याला म्हणणार मी लीफ टिप किंवा लीफ अपेक्स म्हणणार. याला पूर्ण पृष्ठभागाला काय म्हणणार, लीफ ब्लेड ऑर लीफ लॅमिना. लॅमिना म्हणजे काय, हा सपाट पृष्ठभाग. ओके, त्यानंतर पुढे मध्ये आहे मिड रिब. ही मेन काय आहे तुमची, मिड रिब आहे. मिड रिब म्हणजे मुख्य त्याची तुमची व्हेन असते, ही मिड रिब. मध्यभागी काय असते, मिड रिब. त्यानंतर पुढे बघायचं आपले व्हेन्स. आपल्या बॉडीजमध्ये काय असतात, कॅपिलरीज असतात, व्हेन्स असतात, ह्या सगळ्या. तसं या पानामध्ये सुद्धा काय असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेन्स, ज्या अन्न पुरवठा, पाण्याचा पुरवठा पूर्ण वनस्पतीच्या भागांना करत असतात. तो पुढचा पार्ट आहे व्हेन्स. त्यानंतर पुढे बघायचा लीफ बेस. म्हणजे पानाचा हा भाग काय असतो तुमचा, इथे अटॅच असतो. कशाला, तुमच्या जी स्टेम आहे त्याला अटॅच असतो. त्याला आपण लीफ बेस म्हणत असतो. काय म्हणतो, लीफ बेस. त्यानंतर म्हणतो पिटिओल. पिटिओल म्हणजे हा भाग. हा ऍक्च्युली लीफ बेस म्हणजे हा भाग. लीफ बेस म्हणजे काय समजून घ्या. लीफ बेस म्हणजे हा तुमचा देठ म्हणतो आपण त्याला. पिटिओल म्हणजे
हा जो भाग जो तुमच्या ब्रांचला अटॅच असतो त्याला पिटिओल किंवा स्टॉक म्हणत असतो. त्याच्यानंतर पुढे बघायचंय आपल्याला बड. म्हणजे तुम्ही जर पान बघितलं असेल किंवा एखादं झाड किंवा छोटं प्लांट बघितलं असेल त्याच्यामधून असं छोटं छोटं तुम्हाला कळ्यांसारखं किंवा असे छोटे छोटे पानं फुटलेले दिसतील. छोटे छोटे पानं बघतील, मोठे पानं पण नसतात पण छोटे छोटे पानं फुटलेले दिसतात, त्याला आपण काय म्हणत असतो, बड म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघायचं आहे आपल्याला नोड. नोड म्हणजे जिथून नवीन जे आहे, नवीन फांदी फुटत असते, नवीन फांदी फुटत असते त्या भागाला काय म्हणत असतो आपण, नोड म्हणत असतो. ओके. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट दाखवली आहे, जसं आपण रेस्पिरेशन करत असतो नाकाने, हवा आत घेतो, लंग्सद्वारे आपण काय करत असतो, रेस्पिरेशन, आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टम आहे, तशी ही पानं सुद्धा, हे वनस्पती सुद्धा काय घेत असतात, श्वास घेत असतात. कशाने? तर त्यांच्या जी पानं आहे, तुम्ही पानं जर बघितलं तर त्यांच्या पानांच्या खाली छोटे छोटे असे होल्स दिसतील. या होल्सला आपण काय म्हणतो, स्टोमॅटा. काय म्हणतो असतो, स्टोमॅटा म्हणत असतो. पोर्स लाईक ओपनिंग. ते काय करत असतात, एक्सचेंज ऑफ दी गॅसेस करत असतात. जसं आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतात, तसं ते उलट करत असतात. ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन आपल्याला देत असतात. सो अशा पद्धतीने हे आहे तुमचं लीफचं पूर्ण डिटेलमध्ये स्ट्रक्चर, की जे तुम्हाला पेपरच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता आपला पहिला पॅराग्राफ झाला की ज्याच्यामध्ये आपण काय केलं, लीफ विषयी समजून घेतलं. वी सी द डायव्हर्सिटी इन द लीफ. ओके. मग डायव्हर्सिटी ऑन लीफ मध्ये तुम्हाला जर विचारलं, डायव्हर्सिटी म्हणजे काय रे, विविधता. म्हणजे तुम्हाला या पानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विविधता बघायला मिळेल. काय विविधता बघायला मिळते हेच तर आपल्याला दिलं आहे. दॅट इज सरफेस ऑफ सम लीव्स इज व्हेरी स्मूथ. काहींचा जो स्मूथ असतो, एकदम मऊ मऊ लागत असतो. सम द सरफेस ऑफ सम लीफ आर व्हेरी रफ. काहींचा रफ असतो. त्यानंतर बघा अशांची लिस्ट करायची आहे. सम आर व्हेरी बिग इन साईज, सम आर स्मॉल इन साईज. नंतर बघा इथे दिलेलं आहे, सम व्हेन्स आर विजिबल. काहींच्या व्हेन्स आपल्याला दिसत असतात. लीफ मार्जिन, काहींची डेंटेट असते, काहींची सिरेट असते, काहींची प्लेन असते. अँड द लेंथ ऑफ स्टॉक, सगळ्यांचा लेंथ ऑफ स्टॉक सुद्धा वेगळं असतं. म्हणजे ही पानांच्या बाबतीत तुम्हाला ही सगळी विविधता बघायला मिळते. यालाच आपण सायन्सच्या भाषेमध्ये डायव्हर्सिटी, विविधता म्हणत असतो. म्हणजे पानांमध्ये पण हजारो प्रकार तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. पानांचं संपलं. आता जाऊया पुढच्या टॉपिककडे. सम प्लांट्स नेव्हर बिअर. पण काही जे प्लांट्स असतात त्यांना कधीच फुलं येत नाही. माय गॉड. सम प्लांट्स ब्लूम ओनली इन स्पेसिफिक सीझन. काही जे वनस्पती आहे ना ते विशिष्ट ऋतूमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्येच त्यांना फुलं येणार. व्हाईल सम फ्लावर्स थ्रू आउट द इयर. काही ज्या वनस्पती तुम्ही बघितलंय, जास्वंद किंवा सदाफुली, वर्षभर त्यांना फुलं येत असतात. देअर इज डायव्हर्सिटी इन शेप. त्या फुलांचा आकार वेगळा, रंग वेगवेगळा असतो, त्यांच्या पेटल्सची अरेंजमेंट वेगवेगळी असते, त्यांची स्टेम वेगळी, त्यांना फ्रॅग्रन्स, वास सुद्धा वेगवेगळा असतो. हे सगळं बघायचं आहे आपल्याला फ्लावर्सच्या बाबतीत. आता मी तुम्हाला सुंदर सुंदर फ्लावर दाखवणार आहे. तुमच्या पुस्तकामध्ये हे फ्लावर्स दाखवलेत. हे हिबिस्कस बघा, ह्या पेटल्स बघा, 1 2 3 4 5 पेटल्स आहेत. त्यानंतर हे बघितलं असेल तुम्ही फ्लावर्स, हे तुमचं झेनियाचं फ्लावर आहे, त्याच्या पेटल्सची रचना बघा. नंतर हे फुलं बघा. त्यानंतर तुम्ही बघा हे कमळाचं फुल आहे. हे वेगवेगळे फुलं आहे. अजून तुम्हाला मी छान छान फुलं दाखवते. चला आता बघा किती सुंदर आहे बघा हे फ्लावर्स. हे ट्युलिप फ्लावर्स आहेत, वेगळ्या प्रकारचे. आय नो, डोंट नो ट्युलिपचे आहे की नाही, तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये द्या. छोटे छोटे बघा कीटक त्याच्यावरती आहे. यांच्या पेटल्स बघा, 5 4 अशा पेटल्स आहेत तुम्हाला. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतात. त्यानंतर बघा इथे बघा, मोजा बरं, 1 2 3 4 5 पेटल्स आहे. त्यांचा रंग बघा, व्हाईट रंग आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांच्या हे स्टिग्मा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. त्यांचा वास वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यानंतर हे बघा, हे एक वेगळ्या प्रकारचं फ्लावर आहे, कसं ब्लूम होत आहे, त्याच्या पेटल्सची रचना बघा. असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स तुम्ही दैनंदिन लाईफमध्ये बघत असतात. हे बघा, हे झेंडूचं फुल तर तुम्ही बघितलं असेल, बटरफ्लाय बसलेला आहे. ते काय करत असतं, त्याच्यामधलं नेक्टर, मधुरस शोषून घेत असतं आणि ते त्याचं फूड आहे. सो अशा पद्धतीने वेगवेगळे. आणि हे बघा, हे किती सुंदर फुलं आहेत बघा, किती छान फ्लावर्स आहे. यांची रचना बघा, यांच्या पेटल्स बघा, अशा एकमेकांना काय आहे, जॉईंट आहे. अशा प्रकारे वेगवेगळी रचना असणारे, वेगवेगळे स्ट्रक्चर असणारे फ्लावर्स तुम्हाला डेली लाईफमध्ये बघायला मिळत असतात. हे तर तुमचं नेहमीचं उदाहरण आहे जे गणपती बाप्पाला वाहत असतो. कुठलं? येस, टेल मी द नेम ऑफ दॅट फ्लावर. येस, इट इज नथिंग बट अ हिबिस्कस फ्लावर, की ज्याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा. याला पेटल्स किती आहे, सेपल्स किती आहे, त्याचं स्टिग्मा, स्टाईल असं छान दिलेलं आहे. त्यानंतर इथे सुद्धा काही छान छान फ्लावर्स दिलेले आहेत बघा. हे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं दिलेले आहेत. ह्या प्रकारचे व्हाईट कलरचे आहे, ब्राईट कलर्सचे आहेत, अट्रॅक्टिव्ह कलर आहे.
हे बघा, हे सुद्धा काय आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स आहेत. म्हणजे तुम्हाला निसर्गामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे हजारो रंग, हजारो त्यांचं स्ट्रक्चर, वास, पेटल्स, सगळे स्ट्रक्चर वेगवेगळे असणारी फुलं बघा. अशा प्रकारचे तुम्ही लव्हेंडर कलरचे फ्लॉवर्स, नंतर तुमचं रोज फ्लावर आहे, गुलाबाचं फुल तुम्ही बघितलं असेल, ह्या प्रकारचे व्हाईट कलरचे फ्लावर्स बघितले असेल. असे खूप सारे फ्लावर्स तुम्ही निसर्गामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. मग आता ह्या फ्लावरच्या सगळ्या इन्फॉर्मेशनवरून तुम्हाला काय मिळालं, काय कळालं की काही फुलं वर्षभर येतात. मला नक्की लिहा, 2-2 नावं लिहायचे कमेंट सेक्शन मध्ये. असे प्लांट्स की ज्याला वर्षभर फुलं येतात. ओके, असे प्लांट्स की ज्यांना एका ऋतूतच फुलं येतात. असे प्लांट की ज्यांना फुलंच येत नाही, नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. फॉर एक्झाम्पल तुमचं अलगी आहे, अलगी तुमचं शेवाळ बघितलंय तुम्ही, त्या शेवाळला फुलं येतं. किंवा तुमचं जे फंगी आहे त्याला फुलं येतात का? काही वनस्पती अशा आहेत त्यांना फुलंच येत नाही. आणि यालाच आपण सायन्सच्या भाषेमध्ये काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज द डायव्हर्सिटी इन द फ्लावर्स, इन द लिव्स ऑल्सो. आता पुढे आपल्याला बघितलं, आपण लिव्हचं बघितलं, आता आपण फ्लावरचं बघितलं. आता आपल्याला पुढे बघायचंय फ्रुट्स. वेगवेगळे फ्रुट्स माहिती ना तुम्हाला, मँगो, बनाना, पोमोग्रॅनेट, ग्वावा, वेगवेगळे फळं. चला बरं, मला कमेंट सेक्शन मध्ये 10 फळांची नावं लिहा. ओके, फ्रुट्स आर फॉर्म फ्रॉम फ्लावर्स. तुम्हाला काय माहिती, जी फळं आहे ती फळं कोणापासून तयार होतात? फुलांपासून. तुम्ही म्हणाल अरे फुलांपासून फळं कशी तयार होतात? चला समजून घेऊया. फ्रुट्स कंटेन द सीड्स ऑफ दॅट प्लांट. कारण काय असतं त्या फ्रुट्समध्ये, त्या प्लांटची काय असतात, सीड्स असतात. हाऊ मेनी सीड्स फाउंड इनसाइड द फ्रुट्स? लाईक तुम्ही आंबे बघितलं, आंब्याचं झाड बघितलं, त्यानंतर आंबे बघितले, जामून बघितलं, बोर, हे बघितलंय का सगळ्यांनी? तर ह्या मँगोमध्ये किती सीड असतात रे? मँगोमध्ये एकच तुमची कोय असते, एक सीड, म्हणून त्याला आपण सिंगल सीडेड म्हणणार. जांभूळ खाल्लंय ना, जांभळामध्ये काय असतं, एक सीड असतं. बोरं खाल्लेत सगळ्यांनी, बोरामध्ये काय असतं, एक सीड असतं. मग पेपरला तुम्हाला प्रश्न येईल, राईट डाऊन द एक्झाम्पल्स ऑफ सिंगल सीडेड. मग हे 3ही एक्झाम्पल लिहायचं आहे, मँगो, जामून अँड बोर. पुढे बघायचं आपल्याला, ज्याच्यात खूप साऱ्या बिया असतात. मग तुम्ही जे उन्हाळ्यामध्ये खातात एक फ्रूट असतं, त्याचं नाव काय रे? वॉटरमेलन, म्हणजे टरबूज. टरबुजामध्ये अनेक बिया असतात. पपई खाल्ली सगळ्यांनी, पपईमध्ये सुद्धा अनेक बिया असतात. अजून कुठलं आहे रे? ऑरेंज खाल्लंय, संत्री खाल्लंय, मोसंबी खाल्लंय, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक बिया असतात. त्यानंतर लेमन, लिंबू पिळतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा एकच बिया असते का रे? लिंबामध्ये नाही, अनेक बिया असतात. जॅकफ्रूट, फणस खाल्ले का तुम्ही? पिवळ्या रंगाचा गर असतो, ऍक्च्युली त्याच्या बिया असतात. तो पिवळा गर खाल्ल्यानंतर मध्ये परत बिया निघत असतात. हे सगळे आहे मेनी सीडेड फ्रुट्स. मेनी सीडेड. मग पेपरला तुम्हाला प्रश्न येईल, अरे अनेक बिया असणारी फळांची नावं लिहा, अरे एक बिया असणारी फळांची नावं लिहा. सो अशा पद्धतीने उत्तरं तुम्ही लिहायची आहे. प्लांट शो अ ग्रेट डायव्हर्सिटी इन टर्म्स ऑफ शेप, कलर, टेस्ट इन देअर फ्रूट. ओके, काही फळांचा वास इतका आवडतो. आंब्यांचा वास बघितला तुम्ही, किती सुंदर आंब्यांचा वास येत असतो. नंतर तुमचा सफरचंदाचा वास वेगळा असतो, नंतर तुमचा बनानाचा स्मेल वेगळा असतो, नंतर तुमचं जे जॅकफ्रूट तुम्ही फणस कधी खाल्लं का त्याचा स्मेल वेगळा असतो. पोमोग्रॅनेट, प्रत्येक फळाचा वास येत असतो. त्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं, आंब्याचं स्ट्रक्चर वेगळं, त्याचा कलर बघा. हे सगळं काय असतं याच्यामध्ये, म्हणजे फळांमध्ये सुद्धा काय होते, तुम्हाला वेगवेगळी डायव्हर्सिटी ही बघायला मिळत असते. त्यांची स्किन, काही जण आपण कातडं काढून खात असतो, कुठलं? बनाना. काहींचं आपण डायरेक्ट मँगोची सालं काढत असतो आणि डायरेक्ट तो मँगो खात असतो. काहींचे आपण दाणे काढून खात असतो, म्हणजे पोमोग्रॅनेट म्हणजे काय रे? तुमचं डाळिंबाचे दाणे खात असतो. असे वेगवेगळ्या फ्रुट्सचं आपण स्ट्रक्चर वेगवेगळं असतं, त्याचा खाण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते. आता तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची मला कमेंट सेक्शन मध्ये. विच फ्रुट्स डू यू नो दॅट हॅव मोर दॅन 20 to 25 सीड्स? मी याचं उत्तर ऑलरेडी दिले. एक फळ, अशा फळांची नावं लिहायचं की ज्याच्यामध्ये 20 ते 25 बिया आहे. लिहिणार ना, उत्तर तुम्हाला माहिती आहे. डू यू नो एनी फ्रुट्स दॅट डू नॉट हॅव सीड? अशा फळांची नावं लिहा की ज्याच्यामध्ये बीज नसते. अरे अशी पण फळं आहे. नक्की लिहा कमेंट सेक्शन मध्ये. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला छान डू यू नो मध्ये काही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिली आहे. काय इंटरेस्टिंग? इन काश्मीर मेनी व्हरायटीज ऑफ रोज प्लांट्स आर फाउंड. तुम्ही जर जम्मू काश्मीरला गेले, तिथे तुम्हाला फुलांच्या इतक्या व्हरायटीज बघायला मिळतील. आणि तिथे सगळ्यात जास्त स्वस्त काय असतं माहिती का? ॲपल्स, सफरचंद, अगदी स्वस्त, सगळीकडे सफरचंदाची झाडं आहेत. सम ऑफ देम आर स्मॉल श्रब्स. मग आता तेच रोजच्या याच्यामध्ये किती व्हरायटी, काही श्रब्स असतात, वाईल अदर आर स्प्रेड ओव्हर फॅन्सेस वॉल लाईक वाईन्स. काही सगळीकडे असे पसरलेले असतात. इन सम ऑफ दीज व्हरायटीज द रोज प्लांट इवन प्रोड्युसेस रोज सीड. काही रोज प्लांटमधून रोज सीड, म्हणजे त्या
रोज प्लांट मधून रोज सीड म्हणजे बिया सुद्धा तयार होत असतात, अशी सुद्धा काश्मीरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आता पुढे बघा काय दिलं आहे, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिली आहे. ग्रेन्स ऑफ, आता तुम्ही बघितलं आहे, तुम्ही धान्य कुठलं कुठलं बघितलं रे, तुम्ही गव्हाच्या पोळ्या खात असतात, वीट, ज्वार, बाजरा. तर सगळ्यात पहिली आहे तुमचं वीट, गहू, गव्हाच्या पोळ्या खातो. त्यानंतर तुमचं आहे राईस, तांदूळ, तांदळापासून काय तयार करतो, भात तयार करत असतो. ज्वार, ज्वार म्हणजे बाजरी, बाजरीच्या भाकरी खात असतो. कॉर्न, कॉर्नची सुद्धा भाकरी करत असतात, मक्याची सुद्धा. त्यानंतर पुढे आहे बाजरा, बाजरीची सुद्धा भाकरी तुम्ही खाल्ली आहे का? सो ऑल दीज आर रिस्पेक्टिव्ह प्लांट्स. हे सगळे काय आहे तुमचे रिस्पेक्टिव्ह प्लांट्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे धान्य आहे. आता या धान्याची माहिती आपल्याला का दिलेली आहे, चला समजून घेऊया. सिमिलरली चिकपीज, चिकपीज म्हणजे काय रे तुमचं, हरभरा बघितलाय तुम्ही, फुटाणे खातात नाही का. त्यानंतर पीज, वाटाणा बघितला असेल तुम्ही. त्यानंतर मस्टर्ड, मस्टर्ड म्हणजे काय रे, मोहरी. बघा तुम्ही ढोकळा वगैरे खाल्ला असेल तर वरतून ती मोहरीची तडकाला मारत असते, किंवा तुमची मम्मी कुठल्याही भाजीमध्ये ती छोटी ब्लॅक कलरचं एक सीड असतं ते टाकत, त्याला मस्टर्ड म्हणत असतो, ते बघितलं असेल. ग्राउंड नट, शेंगदाणे बघितलं असेल. सो हे सगळं तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं आहे आणि यातून आपल्याला काय शिकायचंय, तर आपल्याला याच्यातून शिकायचं आहे. सो काही जे प्लांट असतात बघा, गिव्ह इच सीड लाईक टॅप ऑन ओपन इट, सी इफ स्प्लिट्स इनटू पार्ट्स. मग आता तुम्ही डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन म्हणजे द्विदल आणि एकदल धान्य. मग आता आपण याचे एक्झॅक्टली 2 भाग करू शकतो का? कशाचे? गहू, गव्हाचे आपण एक्झॅक्टली 2 भाग करू शकतो का? नाही. ज्वारचे नाही, राईसचे नाही, बाजरा, कॉर्न याचे आपण एक्झॅक्टली ते जे बी आहे त्याचे एक्झॅक्टली 2 भाग करू शकत नाही. म्हणून याला म्हणतो आपण मोनोकॉटिलिडॉन. काय म्हणतो आपण? मोनोकॉटिलिडॉनस म्हणजे एकदल धान्य. त्याचे आपण 2 भाग करू शकत नाही. मग तुम्हाला पेपरला प्रश्न येईल, राईट डाऊन द एक्झाम्पल्स ऑफ मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स. सो यू हॅव टू राईट डाऊन द आन्सर. वीट, ज्वार, बाजरा सगळ्या प्रकारचे धान्य लक्षात ठेवायचं आणि त्याचं नाव लिहून टाकायचे. ठीक आहे. आता डायकॉट म्हणजे काय? ज्याचे एक्झॅक्टली 2, फुटाण्याचे 2 एक्झॅक्टली भाग झालेले बघितले का? येस. सो व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ डायकॉटिलिडॉन, ज्याच्यामध्ये 2 एक्झॅक्टली भाग तयार होतात? चिकपी म्हणजे तुमचा फुटाणा आहे. वाटाण्याचे सुद्धा एक्झॅक्टली 2 भाग होतात. सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ डायकॉटिलिडॉन. मस्टर्ड, मोहरीचे सुद्धा एक्झॅक्टली 2 भाग होतात. आणि ग्राउंडनट म्हणजे तुमचे शेंगदाणा, शेंगदाण्याचे तर बघितलेच तुम्ही, शेंगदाणे जर भाजा बरं त्याचे एक्झॅक्टली 2 भाग होणार आहे. आणि तुमच्या बदामाचे होतात का रे, आणि काजूचे होतात की नाही, मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा. सो अशा पद्धतीने आपण डायकॉटिलिडॉन काय आहे आणि मोनोकॉटिलिडॉन काय आहे हे समजून घेतलं आहे. मग आता तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आफ्टरवर्ड रिमूव्ह द यू विल नोटीस दॅट सम सीड्स नॅचरली, म्हणजे आता त्याच्यावरती एक एक्सपेरिमेंट करायचं, तुम्ही घरच्या घरी पण करू शकता. हे सगळे एकत्र करा, हे धान्य जे आहे ना वेगवेगळ्या वाट्यांमध्ये ठेवा, ते पाण्यात भिजत टाका आणि दुसऱ्या दिवशी त्याचे 2 भाग होतात की नाही बघा. बघा, गिव्ह इच सीड लाईट टॅप टू ओपन इट, कलेक्ट द सीड्स अँड इच ऑफ दिस टाइप्स, गिव्ह इच सीड अँड लाईट टॅप टू ओपन इट, सी इफ इट स्प्लिट्स इनटू 2 पार्ट्स. म्हणजे आपण त्याला काय करा, भिजत टाका किंवा डायरेक्टली त्याला फोडण्याचा प्रयत्न करा. जर एक्झॅक्टली 2 भाग झाले तर ते डायकॉटिलिडॉन असतात. 2 भाग एक्झॅक्टली झाले नाही तर ते काय असतात? मोनोकॉटिलिडॉनस असतात. यू विल नोटीस दॅट सम सीड्स नॅचरली हॅव 2 इक्वल पार्ट्स. काहींना नॅचरली 2 असे इक्वल पार्ट असतात. हा एक पार्ट आणि हा एक पार्ट, असे 2 इक्वल पार्ट्स असतात. दे आर कॉल ॲज अ डायकॉट प्लांट. द्विदल धान्य म्हणतो आपण त्याला. यू विल नोटीस दॅट सम सीड्स which possess 2 equal independent parts are called as. मग आता इथे डेफिनेशन येते परीक्षेला, तुम्हाला ही डेफिनेशन सगळ्यांनी लिहून घ्या बरं आणि 5 टाइम्स लिहायची तुमच्या नोटबुकमध्ये. व्हॉट इज मीन बाय डायकॉटिलिडॉनस सीड्स, म्हणजे द्विदल बिया म्हणजे द्विदल म्हणजे काय? सो सीड्स विच पजेस 2 इक्वल इंडिपेंडंट पार्ट, 2 इक्वल पार्ट असतात, त्याला आपण डायकॉटिलिडॉनस सीड्स असं म्हणत असतो. डाय मीन्स 2. ओके, व्हॉट इज मीन बाय डाय? डाय मीन्स 2. पुढे, सीड्स दॅट हॅव 1 सच इंडिपेंडंट पार्ट, ज्याला एकच इंडिपेंडंट पार्ट असतो त्याला आपण काय म्हणत असतो? मोनोकॉटिलिडॉनस सीड्स. म्हणजे मोनोकॉट म्हणजे एकदल धान्य. तर समजलं का? नक्की लिहा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करणं फ्री आहे, सबस्क्राईब करणं पण फ्री आहे. काही विद्यार्थी फक्त व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईबच करत नाही, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला बघूया असाच इंटरेस्टिंग टॉपिक आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.